विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतीकरिता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बातमी। न्यूज वन महाराष्ट्र चॅनल पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत। ग्रेट भेट या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आता आम्ही आहोत पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका या गावामध्ये। या गावचं कर्तधर्त व्यक्तिमत्व लोकप्रिय कार्यसम्राट सरपंच रामराव अण्णासाहेब काळे यांची मुलाखत आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत। रामराव अण्णासाहेब काळे यांच्याबद्दल सांगावंसं वाटतं की कॅबिनेट मंत्री प्राध्यापक रामशंकर शिंदे यांचे ते सासरे आहेत। त्याचबरोबर धनगर जवळका या गावचं आणखी एक वैशिष्ट्य असं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं हे आजोळ आहे। अनेक गोष्टी या गावाशी संलग्न आहेत। अगदी इतिहास या गावाला आहे। या गावामध्ये आल्यानंतर एक लक्षात येतं की या गावचं कर्तधर्त व्यक्तिमत्व रामराव अण्णासाहेब काळे यांनी या गावचा कशा पद्धतीने विकास केला आहे, काय कामे केली आहेत आणि निश्चितपणे या गावातील लोकांना भूषण वाटावं असं रामरावांचं काम आहे। एक नावामध्ये राम आहे आणि कामात सुद्धा राम आहे। अगदी रामाप्रमाणे राहणारं हे व्यक्तिमत्व गावकऱ्यांनी का स्वीकारलं, काय कामे केली आहेत आणि या सर्व बाबींच्या पलीकडे म्हणजे या ठिकाणी कुठेही असं वाटत नाही की कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांचे ते सासरे आहेत। कारण राणी अगदी साधी आहे, विचार उच्च आहेत। ते सांगतायत की मला या ठिकाणी बडेजावपणा करायला आवडत नाही। अगदी जे आपल्याला ईश्वराने काम दिलं आहे त्यानुसार आपण काम करत राहायचं आणि त्या दृष्टीने आपण आपला मार्ग निवडला पाहिजे। या धनगर जवळका या गावासाठी हे व्यक्तिमत्व जवळचं का आहे, कशा पद्धतीने काम करतात पाहूया आपण त्यांच्याच मुखातनं। रामरावजी या ठिकाणी तुमचं स्वागत। धनगर जवळका या गावचं काय वैशिष्ट्य आहे? धनगर जवळका हे गाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ आहे। आणखी गावामध्ये काय आहे नेमकं मंदिर वगैरे? गावामध्ये देवीचं मंदिर आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पण माझ्याच काळात इथं म्हणजे तयार केला आम्ही। बर। आणि दुसरी बाबा अशी की गावामध्ये मग सण उत्सव काय म्हणजे यात्रा वगैरे असते का? यात्रा देवीची यात्रा असते ना। बर। या ठिकाणी पुण्यश्लोक आणि अहिल्यादेवी होळकर यांची ही या ठिकाणी आजोळ आहे। तर या ठिकाणी जे काही कुटुंब आहे त्यांचं जे काही आजोळ कडलं ते त्यांचं आडनाव काय नेमकं? काळे। काळेच का? काळे। मग निश्चितपणे या गावची एक वेगळी ओळख असेल आहे की नाही? हो आहे। बर। मग तुम्ही कधीपासून सरपंच आहात इथं? मी 1984 1984 पासून इतक्या वर्षापासून आपण काळेसाहेब सरपंच आहात। तर नेमकं कारण आहे बरं नेमकं? कारण 5 वर्ष जरी व्यक्ती सरपंच झाली तर लोकांमध्ये अगदी ॲलर्जी येते, टीका करायला सुरुवात करतात। पण तुमच्यावर मात्र या गावकऱ्यांनी अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत, गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत सगळ्यांनीच प्रेम केलं आहे एक व्यक्ती म्हणून। बिलकुल। कारण मी गावाचं प्रत्येक ग्रामपंचायतचं कुठलंही काम असलं बिलकुल आपल्या घरच्या आपण जसं म्हणजे गाव नाही आपलं घरच तुम्ही समजून मी काम केलेले प्रामाणिकपणे। कुठल्याही गोष्टी म्हणजे पैशाचा कुठेही गैरवापर म्हणजे ग्रामपंचायतच्या पैशाचा अपहार कधीच केलेला नाही पैशाचा सुद्धा। काळेसाहेब तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय नेमकी काय नेमकं म्हणजे कसं वातावरण आहे घरचं तुमच्या? घरचं वातावरण एकदम माझं सुंदर आहे। किती घरामध्ये माणसं आहेत? आम्ही घरामध्ये 2 भाऊ, भाऊजाई, 2 पुतणे, एक मुलगा आणि माझ्या 3 मुलीचे तर लग्न झाले। बर। काही विषयच नाही। तुमचे जावई कॅबिनेट मंत्री प्राध्यापक रामजी शिंदे हे अगदी मंत्री आहेत। काय वाटतं बरं नेमकं सासरा म्हणून? त्यांच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो। बर। जावई आज मंत्रीपदावर आहे? हो। पण कधीही तुम्ही त्याचा कधी गैरवापर केला नाही त्या गोष्टीचा? कधीच गैरवापर केला नाही। बर। इतक्या वर्षापासून आपण ही सरपंच आहात, आपलाही गावामध्ये एक मान सन्मान आहे, कधी टीका झाली नाही आपल्यावर किंवा आरोप झाले नाही, त्याचं कारण काय बरं नेमकं? मी तुम्हाला अगोदरच सांगितलं कुठल्याच बाबतीत मी म्हणजे आकस या बुद्धीने विरोधकाबरोबर मी कधीच वागलो नाही आहे की नाही? विरोधक सरपंच म्हणून या गावासाठी आपल्याला काय करता आलं, काय कामे केली आपण? कामे रस्त्याच्या मंदिराची कामे केले, पुन्हा रस्त्याची कामं चालू आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचा जो पुतळा आहे ते माझ्याच कार्यकाळात म्हणजे
करण्यासाठी मी पुढाकार घेऊन गावातल्या लोकांना बरोबर म्हणजे घेऊन या ठिकाणी या गावातील सर्वांसाठी तुम्ही काही ना काही केलं आहे की नाही? प्रत्येकासाठी केलेले. म्हणजे कुणालाही नाराज केलेलं नाही नाही आपण. नाही नाही. बर मग या गावामध्ये ही सगळी कामं करत असताना गावकऱ्यांनी कशा पद्धतीने आपलं सहकार्य केलं? चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. लोकांचं सहकार्य असल्याशिवाय आपण एवढं करू शकलो नाही ना. बरं इतक्या दिवसापासून एक सरपंच आहात तर या ठिकाणी लोकांची मनं आपण कशी जिंकली खरं तर? कारण एवढं सोपं नाही मनं जिंकणं. तसं काहीच नाही. बरं. लोकांना म्हणजे बिलकुल माझ्या घरातल्या लोकांसारखीच मी बाहेरच्या सुद्धा पूर्ण गावातल्या लोकांना म्हणजे 1984 तुम्ही सरपंच झालात. हो. ते वर्ष कसं होतं नेमकं? कारण त्यावेळेस भयानक परिस्थिती गावात. बरं. पिण्याच्या पाण्यासाठी काही मी सरपंच झाला की दुसऱ्याच महिन्यात तात्पुरती नळ योजना गावात कार्यान्वित केली. काळेसाहेब मला मंजूर आणखी करून विचारायचे की ठीक आहे पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडवला परंतु धनगर जवळका या गावामध्ये 1984 ला आपण सरपंच झालात. आता 2019 सुरू आहे तर 84 आणि 19 यात काय फरक वाटतो का नेमका? कारण सरपंच तर तेच आहेत पण काळ बदललाय आता काय फरक वाटतो का? आता जबरदस्त फरक झालाय ना गावात. फरक पडलाय आता आहे का? बरं माणसांच्या स्वभावामध्ये बदल झालाय का माणसं तशीच आहेत मग? नाही माणसाचा आता स्वभावात फरक पडला. काळानुसार फरक पडतोय की पडतोच ना. पण तुमच्या स्वभावात मात्र कुठलाही बदल झालेला नाही. अजिबात नाही. होऊनच देणार नाही. होणं तयार नाही. बरं म्हणजे या ठिकाणी काही असो वगैरे नसो पण आपण आपला स्वाभिमान जपला पाहिजे की नाही? बिलकुल. धनगर जवळका या गावच्या आता आपण सरपंच आहात तर पुढील काळामध्ये आपण काय कामे करणार आता? आता पुढील काळात गावातील टोटल रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे, नाल्याचे, भुयारी गटार योजना आणि मंदिराचे काही राहिलेले काम आहेत आणखीन प्रलंबित. निश्चितपणे पुढील काळामध्ये आपले काम पूर्ण करायचे. पुढील येणारे 4 वर्ष आहेत आणखीन माझे. बरं. 4 वर्षाच्या काळात एकदम गाव म्हणजे गाव पूर्ण बदलून टाकायचं आपलं, है की पूर्ण नाही? बदलून टाकायचं आपलं मनच आहे. पाहिले आपण की पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका या गावचं एक चारित्र्य संपन्न एक गुणी त्याचबरोबर एक सर्वांना वंदनीय सन्माननीय असं एक कार्यसम्राट एक व्यक्तिमत्व एक सरपंच रामराव अण्णासाहेब काळे या व्यक्तीनं या धनगर जवळका या गावचा कशा पद्धतीने कायापालट केलेला आहे. निश्चितपणे या व्यक्तीच्या कार्याची दखल अगदी प्रत्येकाने घ्यावी असं आहे. रामरावजी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने शुभेच्छा. न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धनगर जवळका रामदास तपसेसह संतोष रोकडे. न्यूज वन महाराष्ट्र चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.